नमस्कार मंडळी. गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व लाडक्या चाहत्यांना खूप खूप शुभेच्छा. मग आज गुरुपौर्णिमा आहे, तर आपल्याला आपल्या गुरुला भेटायला जायचंय. तर मी तुम्हाला माझ्या गुरुला भेटण्यासाठी नेणार आहे. चला मंडळी, माझा गुरु बघितलं की तुम्ही सुद्धा आनंदाने प्रेमाने हात जोडून नमस्कार करणार, याची गॅरंटी आहे मला. का तर ती माझा गुरु नसून पूर्ण भारत देशाची गुरु आहे. का माहिती आहे का? ओळखा बरं कोण आहे ते. चला मी तुम्हाला साक्षात दर्शनच करवते माझ्यासोबत. मंडळी तुम्ही पण तिचे आज दर्शन घ्या. कसं आहे माहिती आहे का, ती माझी नाही, साऱ्या दुनियेची आई, हाकेला जाग देई, अशी ती माझी अंबाबाई. तर मंडळी माझ्यासोबत चला बरं तुम्ही पण आता माझ्या माईच्या दर्शनाला. बरं का, आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त मी माझ्या लाडक्या पूर्ण चाहत्यांना मी आज माता राणीचं दर्शन, माता राणीचा दरबार, माता राणीचं सगळं काही दाखवणार आहे. हो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आणि माझी फॅमिली विथ भाऊजी आणि मंजू आम्ही हे तुळजापूरला निघालो मंडळी. असला मोठा चमत्कार झाला. पहिल्यांदाच आम्ही मागणं गाडी पार्क केली आणि मागणं येत होतो, तिथे एक थांबलेला दादा आम्हाला 10 वेळेस तर म्हटलं, अहो जावा, खूप लवकर तुमचं दर्शन होईल इकडनं मागणं गेल्याच्या नंतर, गर्दी नाही म्हणला. आणि खरंच मंडळी हे आम्ही मध्ये शिरल्या 10व्या मिनिटाला माता राणीच्या समोर. काय सुंदर गोड रूप तुम्ही पाहिलं होतं का? सांगा बरं मला कमेंटमध्ये. इतकं सुंदर गोड अप्रतिम मातेचं रूप एवढ्या जवळून तुम्ही बघितलं का? हो, आणि मला शूट पण करायचा खूप आणि खूप मोठं भाग्य मला आज लाभलं बरं का मंडळी. हे आम्ही आतमध्ये गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर भलेही चोरून केलो, सॉरी पण केलो मंडळी. बरं का, माता राणीचं शूट करताना एवढा आनंद होता की आज मी तर ठरवलं होतं घरून निघाल्यापासून माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं की आज गुरुपौर्णिमा आहे, मला माझ्या माईचं दर्शन आज होणार नाही का, तर आज खूप गर्दी असेल हे डोक्यात होतं. पण आम्हाला निघायला थोडा उशीर झाला. भाऊजी ड्युटीहून आल्याच्या नंतर 8 वाजता आमचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो 8 वाजता. 9, 9:15 तर आम्ही मंदिरात टच झालो मंडळी. आणि मंदिरात आल्याबरोबर असलं अप्रतिम, जणू काय माझी वाटच बघत होती. लेकराची वाट बघते ना आई, मग ती माझी आई आहे, तसं तिनं माझी वाट बघत होती. आणि त्या दादाच्या मुखातनं तिनं आम्हाला मार्गदर्शन केलं की इकडनं जावा. हे दर्शन घेतलं माता राणीचं, इतक्या मनोभावे दर्शन घेतलं. आतमध्ये माता राणीचा अभिषेक, माता राणीला सजवणं नटवणं होतं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर हे आम्ही थांबलो आणि तिच्या आरतीसोबत आम्ही सुद्धा बाहेर आरती केलो मंडळी. तुम्ही बघताय स्क्रीनवर, तुम्ही स्क्रीनवर ही आरती पाहताय, तर आम्ही सुद्धा आमच्या माता राणीची आरती केलो. आणि मनोभावे अंतकरणातून नमस्कार करून तिला एवढंच मागितलं की हे माता राणी, मागे झालेलं सगळं विसरून जा आणि पुढे मात्र चांगली बुद्धी दे. असं नमस्कार करून मी माझ्या माता राणीला आम्ही तिथून बाहेर निघालो. पण पायच निघत नव्हता. आणखीन 2 मिनिट थांबलो आणि माता राणीचा सगळा सोहळा डोळ्यानं बघितलो. आरती झाल्याच्या नंतर काय काय करतात ही भोपी बघा मंडळी. माता राणीला हवा घालतात, सोन्याच्या पंख्यानी हवा घालतात, चांदीच्या पंख्यानी हवा घालतात. काय भाग्य आहे माझ्या माता राणीचं बघा बरं. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी माता राणीचा इतक्या आनंदानं आणि मनोभावे दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार केला आणि म्हणलं, हे माता राणी आम्हा सर्वांना सुखे ठेव. म्हणून आम्ही मंदिरातनं बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर ह्यावेळेस मात्र गण्णू सापचं नंतर दर्शन झालं, नाहीतर गेल्या गण्णू सापचं दर्शन घेऊनच माता राणीकडे जावं लागतं. पण आतमधून मागणं आल्यामुळं माता राणीचं दर्शन झालं, गण्णू साहेबाचं दर्शन झालं ना आम्ही निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर करीबन 10 वाजले होते. 10 ते 10:30चा सुमार होता मंडळी. एकदम सुमसान, छान, सुंदर शांतता होती. रस्त्याने कुणी नव्हतं. हे माता राणीचं हे मंदिर इतकं सुंदर, ओलं, भिजलेलं, सुंदर, शांत, थंड, स्तब्ध होतं. तिथून आम्हाला आता भूक लागलेली होती. 11 वाजलेले होते. तर एक हॉटेल उघडं होतं, तिथं आम्ही
भोजनासाठी आलो आणि सुंदर मिष्टान्नाचं भोजन केलं बरं का. आम्ही चौघांनी पण सुंदर जेवण केलो. आकाड तळल्याला नेलो होतो, तिथलं पण घेतलं, सोबत डब्बा पण होता आमचा. सगळं काही घेऊन शेवटी दाल खिचडीवर ताव मारला मंडळी. एवढी सुंदर दाल खिचडी होती. तर आमच्यासोबत तुमचेही दर्शन झाले आहे. तर हे सगळं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीज ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मंडळी.